सर या गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग बस. थँक्यू सर. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी मुक्काम पोस्ट गेवराई, तालुका निवासा, जिल्हा अहमदनगर. बरं. वारकरी संप्रदायाबद्दल 5 वाक्यामध्ये सांगा बरं माहिती. सर वारकरी संप्रदायाची स्थापना यादव काळात झाली असं समजलं जातं. पण वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला आणि संत तुकाराम महाराजांनी त्याचा प्रसार केला असं म्हणलं जातं. आणि वारकरी म्हणजे सर की जे विठ्ठलाचे भक्त आहेत ते दरवर्षी पंढरपूरला तीर्थयात्रा करतात, त्यांना वारकरी म्हणतात. आणि सर ते वारकरी संप्रदायाला भागवत संप्रदाय असंही म्हटलं जातं. आणि वारकरी संप्रदायात सर एक समानता, जातीभेद निर्मूलन आणि विविध धर्मांचे पण त्यांचे लोक एकत्र येतात सर. 5 स्त्री संतांची नावं सांगा बरं. संत जनाबाई, संत मीराबाई, संत कान्होपात्रा, सरस्वती. बरं. नेवासाचं काय महत्व आहे बरं संतचा विचार करता आपण? नेवाशामध्ये सर संत ज्ञानेश्वरांनी 1290ला ज्ञानेश्वरी लिहिली. आणि नेवाशामध्ये सर जे प्राचीन मानवीवासात पहिली महाराष्ट्रातील नेवाशामध्ये आहे असं मानलं जातं. बरं. पसायदान याचा नेमका अर्थ काय होतो बरं? पसायदानमध्ये सर संत ज्ञानेश्वरांनी जे ज्ञानेश्वरी लिहिली त्याचा 9 ओळीमध्ये सार लिहिलेला आहे. आणि पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरांनी ईश्वराकडे प्रसाद रूपी मागणी केलेली आहे की सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी एक प्रार्थना केलेली आहे. बरं. गेवराईच्या 5 समस्या सांगा बरं. सर गेवराई हे गाव मुख्यतः शेती या व्यवसायावर आधारित असल्यामुळे गेवराईच्या समस्या मुख्यतः शेतीवर आधारित आहे. सर अजून गेवराई गावामध्ये अजून रस्त्याचे पायाभूत सुविधा, रस्ते व्यवस्थित नाहीये. जे शेतकऱ्यांना पाणंद रस्ते त्याच्या समस्या असतात. मुख्यतः शेतीवर अवलंबून असल्यामुळे हंगामी बेरोजगारीच्या समस्या जास्त दिसून येतात. आणि सर महिलांचं शिक्षण अजून गेवराईमध्ये मोठ्या प्रमाणात नाही. बरं. तुमचे 12वीचे मार्क्स 10वीच्या तुलनेत इतके कमी काय आहेत बरं? सर मी अगोदर 10वीला मराठी मीडियमला शिकलो होतो. आणि 12वीला मला सायन्स इंग्लिश मीडियम मध्ये असल्यामुळे थोडं डिफिकल्ट गेलं. आणि दुसरं म्हणजे सर मी एका खेडेगावातून शहराच्या ठिकाणी शिकायला आलो होतो, त्यामुळे मला थोडं अडॅप्ट व्हायला पण प्रॉब्लेम आले आणि त्यामुळे माझ्या अभ्यासावर पण परिणाम झाला. बरं. तुम्ही 2017 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं आहे. कुठलं कॉलेज आहे तुमचं मेकॅनिकल? सर माझं डोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वाघोली हे कॉलेज आहे. बरं. 2017 ते 2023 नियर अबाउट एक 6 वर्षाचा हा कालावधी आहे. काय केलं बरं तुम्ही 6 वर्षाच्या कालावधीमध्ये? सर मी पूर्ण टाइम स्पर्धा परीक्षांचीच तयारी करतोय. सर मी 2018 मध्ये STISO यांच्या मेन्स दिले आहे, फॉरेस्टची मेन्स दिली. त्यानंतर सर 2019ला मी मेन्स राज्यसेवेची मेन्स इंटरव्ह्यू आणि दिलेला आहे. त्यानंतर सर 20 मध्ये माझी प्रिलिम क्लिअर नाही झाली. 2019च्या मुलाखतीला किती मार्क्स होते तुम्हाला? 2019च्या मुलाखतीला मला सर 58 मार्क्स. बरं. आता किती मार्क्स हवेत बरं मग? सर म्हणजे चांगले मार्क्स अशी अपेक्षा आहे, 60+ यायला पाहिजे. बरं. 70+ नको? आले तर चांगलेच आहे सर. मला सांगा जे रेग्युलर अदर दॅन IITs आहेत, म्हणजे IIT मधलं जे एज्युकेशन आहे इंजिनिअरिंगचं आणि आपले जे रुटीन रेग्युलर कॉलेज आहे जसं तुमचं कॉलेज आहे समजा, काय डिफरन्स आहे बरं यांच्या एज्युकेशनमध्ये? बेसिक डिफरन्स क्वालिटी ऑफ एज्युकेशनचा पण आहे सर. प्रायव्हेट कॉलेजला ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या तेवढ्या प्रमाणात नाहीये. जसे की जे बॉयलर वगैरे असतात ते प्रायव्हेट कॉलेजला नसतात. प्रॉपर एज्युकेटेड चांगली स्किल शिक्षक उपलब्ध नसतात प्रायव्हेट कॉलेजमध्ये. आणि सर एक प्लेसमेंटचे पण इश्यू असतात. कोटामध्ये IIT साठी प्रिपेअर करणारे विद्यार्थी आत्महत्या करतात, त्याच्या बऱ्याच केसेस समोर आलेल्या आहेत. काय वाटतं बरं तुम्हाला की यूथमध्ये एवढं टोकाचं पाऊल उचलण्याचे काय कारणं असू शकतात? 3 कारणं सांगा बरं. सर एक तर वाढलेली स्पर्धा, म्हणजे तयारी करणारी मुलं खूप आहेत आणि त्या IIT मध्ये असलेल्या जागा खूप कमी आहे.
आणि पालकांच्या मुलांकडून खूप अपेक्षा असतात. आणि तिसरं कारण सांगते की सर ते 12वीला जे मुलं असतात ते त्यांचं वय कमी असतं, त्यामुळं मला वाटतं की त्यांचा इमोशनल क्वेश्चन कमी असू शकतो, त्यामुळे त्यांना तो अभ्यासाचा लोड वगैरे सहन होत नाही आणि त्या पालकांकडून होणारं कंपॅरिझन वगैरे. आणि एक चांगली पॅरेंटिंग जी असते त्याला काय काय पॅरामीटर्स मध्ये तुम्ही बघता? सर मला वाटतं पालकांनी सगळ्यात पहिलं की आपल्या पाल्यांशी चांगला संवाद साधला पाहिजे, की त्यांना जीवनात काय करायचंय, चांगलं एक मित्रासारखं वागलं पाहिजे त्यांच्याकडून, ते म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले पाहिजे. मला वाटतं एक मित्रत्वाचं नातं असावं त्यांच्यामध्ये. तुमच्या हॉबीज आहेत का काही? हो सर, मला पुस्तक वाचायला आवडतात, मराठी पुस्तक. रिसेंटली कोणतं बुक तुम्ही वाचलं होतं? लास्ट मी सर यशवंतराव चव्हाणांचं कृष्णाकाठी आत्मचित्र वाचलं. तुमचं ग्रॅज्युएशन मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून झालेलं आहे. हो सर. इलेक्ट्रॉनिक व्हेकल जे आहे, इलेक्ट्रिकल व्हेकल्स, त्यांच्या संदर्भात इंडियामध्ये कोणकोणते चॅलेंजेस आहेत सर? सर इंडियामध्ये आपलं ई व्हेकल पॉलिसी मुख्यतः लिथियम आयन बॅटरी तिच्यावर अवलंबून असल्यामुळं आपलं जे धोरण आहे ते आयातीवर अवलंबून आहे. आणि ई व्हेकल मध्ये मुख्यतः बॅटरी हा घटक मेन पॅरामीटर असतो, त्यामुळे लिथियमच्या समस्या आहे. आणि आपल्या इंडियामध्ये जे ई व्हेकल साठी चार्जिंग साठी अजून जी वीज वापरली जाते ती कोळसा आधारित असल्यामुळे त्याला ग्रीन एनर्जी अजून आपण पूर्णपणे म्हणू शकत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त सोलार एनर्जी वगैरे जर आपण त्या आधारित जर केलं तर मग जास्त फायदा होऊ शकतो. आणि लिथियमचे साठे वगैरे आता सापडत आहेत, त्याच्यावर एक काम करण्याची गरज आहे. तुम्ही फ्लाय ऍश ही कन्सेप्ट ऐकलेली का? हो सर. काय असते बरं फ्लाय ऍश? फ्लाय ऍश म्हणजे सर जे आपले कोल पासून इलेक्ट्रिसिटी बनतात, तर जे बाय प्रोडक्ट उठतं त्यानंतर ज्वलन केल्यानंतर आपल्या एन्व्हायरमेंट साठी हे प्रॉब्लेमॅटिक आहे का, कसं आहे फ्लाय ऍश? येस सर ते आपण त्याच्या युजवर ठरतं. फ्लाय ऍशचा जर आपण डिस्पोजल आणि त्याचा चांगला वापर केला तर ते आपल्याला पर्यावरणाला पूरक पण ठरेल, पण जर त्याचं योग्य डिस्पोजल झालं नाही किंवा मग धुळीत जास्त हवेत एअर पोल्युशनच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे मला सांगा स्पेस पोल्युशन काय असतं? स्पेस पोल्युशन मध्ये सर जे सॅटेलाइट वगैरे सोडले जातात, ज्या उपग्रही वस्तू वगैरे असतात त्यांचा एक कालावधी संपल्यानंतर त्या अवकाशात तशाच फिरत राहतात, त्यामुळे जे पोल्युशन होतं त्याला स्पेस पोल्युशन म्हणतात. कसं क्लिअर करता येईल बरं आपल्याला, काय केलं जातं या संदर्भात? बरं, वेगवेगळे मिशन्स जे आहेत बघा स्पेसमध्ये, इस्रो असेल किंवा नासा असेल, ते लॉन्च करतात बरोबर. ते चंद्रयान असेल किंवा मग ओसिरिस एक्स असेल, वेगवेगळे मिशन्स असतात वेगवेगळ्या गोलसाठी. ऍक्च्युली आपल्याला ह्युमॅनिटीसाठी काय अचीव्ह करायचंय बरं या विविध स्पेस मिशनच्या माध्यमातून? सर जे आपले स्पेस मिशन आहे ते आपल्या म्हणजे मानवतेला ते मानवतेच्या विकासासाठी पूरक आहे. त्याच्यामध्ये सर आपल्या विविध टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण पॉवर्टी रिडक्शन करू शकतो. पॉवर्टी रिडक्शन असेल, स्पेस एक्सप्लोरेशन मुळे पॉवर्टी रिडक्शन कशी होईल बरं? सर ज्या आपण टेक्नॉलॉजी वापरतो की त्यांचा उपयोग सपोज आपण शेती क्षेत्र असेल, समजा आपण चंद्रयान आता लॉन्च केलेला आहे बरोबर, काय गोल आहे त्याचा असा की त्याच्यामुळे आपल्या सोसायटीवरती इम्पॅक्ट होईल, आपली इकॉनॉमी तिथे एनहान्स होईल, कसं रिलेशन आहे बरं त्याचं? चंद्रयानाचा अभ्यास केल्यामुळे सर आपला जो दक्षिण ध्रुव चंद्राचा दक्षिण ध्रुव आहे त्याच्यावर पाणी साठे आहे की नाही ते तपासण्यासाठी आपण चंद्रयान पाठवलं आहे. त्याचा येणाऱ्या काळात असं सांगितलं जातंय की जे रेअर मेटल असतात, की फॉर एक्झाम्पल आपण लिथियमचं घेतलं की इंडियामध्ये त्याचे साठे कमी. जर मला सांगा भारत आणि चीन मध्ये कोणकोणते मेजर इश्यूज आहेत बरं? सर भारत आणि चीन मध्ये एक आपला बॉर्डरचा इश्यू आहे. त्यानंतर सर एक भारत आणि इंडियामध्ये एक व्यापार तोलाचा एक मोठा फरक आहे. लीडरशिप या क्वालिटीला तुमच्या ओन लँग्वेज मध्ये डिफाइन करा. सर लीडर म्हणजे असा व्यक्ती की जो सर्वांना सोबत घेऊन काम करेल, तो आपल्या सहकार्यांना मोटिवेट करेल आणि तो प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेण्याला त्याला महत्त्व. एका लीडर साठी नैतिकता आणि नियम यापैकी कोणती गोष्ट एक महत्त्वाची असते बरं? सर मला वाटतं दोन्ही पण महत्त्वाचे. मग असे तुम्ही कृष्णा काठचा उल्लेख केला बरोबर, यशवंतराव चव्हाणांचं काय योगदान आहे बरं महाराष्ट्रासाठी?
सर महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी जी आज जी केलेली आहे ती यशवंतराव चव्हाणांनी केली. त्यामध्ये सर प्रामुख्याने शेती क्षेत्र असेल आणि शेती सहकाराचं जाळं जे आज महाराष्ट्रात आहे त्याची पायाभरणी त्यांनी केली. जे महाराष्ट्राचा आज औद्योगिक विकास झालेला दिसतो त्याच्यामध्ये MIDC ची स्थापना असेल. त्यानंतर सर शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यापीठांच्या स्थापना सुरुवातीला त्यांनी केल्या. त्यानंतर सर त्यांनी जो महाराष्ट्राचा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विकास केलाय त्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचं मोठं योगदान आहे सर. बरं, मगाशी बोलत असताना तुम्ही इमोशनल क्वोशंटचा उल्लेख केला होता. काय असतो बरं इमोशनल क्वोशंट? इमोशनल क्वोशंट म्हणजे सर की व्यक्ती भावनिकरित्या पूर्ण सशक्त असणे म्हणजे आपण त्याला इमोशनल क्वोशंट म्हणू शकतो. भावनिकरित्या सशक्त असणे. येस सर. बरं, काय याच्या व्यतिरिक्त अजून काही वेगळं आहे? इमोशनल इंटेलिजन्स असं ऐकलंय तुम्ही, भावनिक प्रज्ञा? हो सर, ऐकले. काय असू शकतो बरं हे? प्रयत्न करा बरं. सर इमोशनल क्वोशंट मध्ये मला वाटतं की ज्या डिफिकल्ट परिस्थितीमध्ये एखादा निर्णय घेण्याची माणसाची क्षमता असते तिला आपण इमोशनल क्वोशंट म्हणू शकतो. बरं, ठीक आहे. बेरोजगारीचे वेगवेगळे प्रकार सांगा बरं. कुठल्या कुठल्या प्रकारची बेरोजगारी असते? सर बेरोजगारीची हंगामी बेरोजगारी असते. त्यानंतर सर ओपन अनएम्प्लॉयमेंट असते. त्यानंतर सर चक्रीय बेरोजगारी आहे आणि सर एक अंडर एम्प्लॉयमेंट आहे. महाराष्ट्रामध्ये यापैकी कोणती बेरोजगारी जास्त प्रमाणात बघायला मिळते बरं? महाराष्ट्रामध्ये सर ओपन एम्प्लॉयमेंट पण आहे आणि हंगामी बेरोजगारी पण आहे. ओपन अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय? सर ओपन अनएम्प्लॉयमेंट म्हणजे एखादा व्यक्ती काम शोधतोय, ज्या प्रचलित रोजंदारीवर तो काम करायला इच्छुक आहे तरी पण त्याला दीर्घकाळ बेरोजगारीवर राहावं लागतं, तर त्याला आपण ओपन बेरोजगारी असं म्हणतो. बरं, अहमदनगरचं काय ऐतिहासिक महत्व आहे बरं? सर अहमदनगरचं ऐतिहासिक महत्व की निजामशाहीची राजधानी अहमदनगर शहर हे निजामशाहीची राजधानी होती. एवढंच? सर पुन्हा सर दायमाताबाद आणि नेवासे येथे जोरवे संस्कृतीच्या खुणा पण आढळलेल्या आहेत. त्यानंतर सर 1942चं जे चलेजावचं आंदोलन झालं होतं त्यातील जे प्रमुख नेते जवाहरलाल नेहरू वगैरे यांना सर अजून कोण कोण होते त्यामध्ये? सर मौलाना आझाद होते, डॉक्टर PC घोष होते. यांना सर भुईकोट किल्ल्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. मौलाना आझाद भारताचं जे मंत्रिमंडळ होतं भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये मंत्री होते का? येस. कोणते मंत्री होते? सर ते शिक्षण मंत्री म्हणून होते. शिक्षण मंत्री म्हणून. बरं, व्यक्ती म्हणून तुमच्यातले 2 निगेटिव्ह पॉइंट सांगा बरं. सर मी जास्त ओव्हर थिंक करतो बऱ्याच वेळा आणि माझं सर एक कामाच्या ओघात बऱ्याच वेळा आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. बरं, पण मग हे एका चांगल्या अधिकाऱ्यासाठी अजिबात सूट न होणारे गुण आहे. सर मी त्याच्यावर काम करतोय सर. ओव्हर थिंकिंग साठी मी मेडिटेशन वगैरे करत असतो आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचा म्हणजे लक्ष देण्याचा प्रयत्न करतोय सर. बरं, रॅट होल मायनिंग अशी संकल्पना तुम्ही ऐकली असेल? ऐकली? हो सर. काय असतं ते? रॅट होल मायनिंग मध्ये सर म्हणजे जे ईशान्य भारत आहे त्या ठिकाणी विविध जे खनिज सापडतात, फॉर एक्झाम्पल कोळसा असेल त्यामध्ये ते व्यक्ती एक होल घेत एक मला सांगा त्याच्यात काम करतात, त्याच्यातून कोळसा चोरी करतात. त्याच्यासमोर काय काय आव्हानं असतं बरं? रॅट होल मायनिंगचे धोके काय आहेत? रॅट होल मायनिंग मध्ये सर जर जमीन कच्ची वगैरे असेल तर व्यक्ती आत गेलं तर बऱ्याच समस्या, गाडल्या जाण्याच्या समस्या आहेत, त्यामध्ये व्यक्तीच्या जीविताला धोका आहे. अजून? आणि बरं, चालेल, येऊ शकतो तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर.